पिका थंडरबोल्ट्स कॅप्टन या फायर ब्लास्टर टीमचे कॅप्टन आले त्या ठिकाणी. अडतीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे. एका साईडला जर पाहिलं तर मोहसिन शेख आणि त्यांच्या जोडीला फिरोज खान. टॉस केला जातो. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. अडतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज दाखल होतोय बॉलिंगसाठी प्रकाश नाटेकर. 38 धावा बनवायच्यात. ह्या धावा रोखणं आवश्यक आहे. विकेट तुम्हाला काढावे लागतील, डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. जर या लक्ष्याचा पाठलाग थांबवायचा असेल, 38 धावा वाचवायच्या असतील तर अचूक टप्पा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा त्या देखील थांबवाव्या लागतील. विकेट तुम्हाला सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये तुम्हाला काढाव्या लागतील, कुठेतरी दबाव आणावा लागतील. तो म्हणजे ब्लेझिंग युनिकॉर्न या टीम समोर. पहिला बॉल दिल स्कूप खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात पहिल्या षटकाची प्रकाश नाटेकर करताना पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात आणि अशाच पद्धतीचे तुम्हाला बॉल टाकावे लागतील. फलंदाजांवरती दडपण आणावं लागेल. एखाद दुसरी विकेट मिळवून द्यावी लागेल आपल्या टीमला आणि अनुभव आहे प्रकाश नाटेकर यांच्याकडे. त्याचा फायदा कितपत होते पाहावं लागेल. आडव्या बॅटनं चांगला फटका मोहसिन शेखच्या बॅटमधून. एक उत्तुंग फटका. वनबाऊ शेंडू सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. अफलातून फटका खेळाय. छोटा पॅकेट बडा धमाका. मोहसिन शेखच्या बॅटमधून हा खणखणीत असा चौकार आलाय. मागील मॅच मध्ये देखील अशी सुरुवात मोहसिनची पाहायला मिळाली होती आणि या मॅच मध्ये देखील तो तशाच पद्धतीने विस्फोटक अंदाजामध्ये सुरुवात करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल जर पाहिला तर मिस झाला, परंतु दुसऱ्या बॉलवरती त्याचा हा तडाखा पाहायला मिळाला. 4 धावा नऊ फलकावरती. सुरुवात मात्र चांगली राहिली आहे. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पहिला बॉल डॉट आला. दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी ठोकलाय. आक्रमक पवित्रा घेतलाय. आक्रमण केले. हा बॉल वेगाने फास्टर वन फास्ट अँड फ्युरियस होता. गुडले स्पॉट वरतून चेंडू राईज झाला. हलकसं वळण घेतलं, हलकसा कट केला चेंडू आणि बाहेरच्या दिशेने यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल गेला. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर चौकार. हा तिसरा डॉट. एक तेरी तो एक मेरी हे मात्र सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. मोहसिन कधी आक्रमण होतोय तर कधी प्रकाश. हा चेंडू ड्राईव्ह केलाय 2 खेळाडूंच्या मधोमध. वा, चांगला गॅप शोधला आणि तिकडं हा ड्राईव्ह, क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू मात्र थांबणार नाहीये. अलॉंग विथ द कार्पेट निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार.
थँक्यू डीजे. चांगला फटका मोहसिन शेखच्या बॅटमधून नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट कव्हरच्या मधून गॅप शोधला आणि तिकडे चांगला ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला मोहसिन शेखच्या बॅटमधून. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आता इथून पुढे 30 बनवायच्यात विजयासाठी. या चेंडूवरती देखील ड्राईव्ह केलाय, चांगला फटका. वा, अफलातून फटका खेळलाय. हा बॉल देखील जर पाहिला तर थांबणार नाहीये, तो देखील निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु चेंडू हा खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाले, परंतु 3 चौकार मोहसिन शेखच्या बॅटमधून जे पाहायला मिळाले. पहिलं षटक संपले. 12 धावा धावफलकावरती येणारे 18 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 26 धावांची. 18 चेंडू 26 धावा, 26 धावा 18 बॉल. फिरोज खान आणि मोहसिन शेख विजयाच्या दिशेने वाटचाल ब्लेझिंग युनिकॉर्न या टीमची पाहायला मिळते. स्कॅटल स्क्वॉड संघाला कमबॅक करावं लागेल, कारण पहिली मॅच खेळतायत आणि या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला धारदार गोलंदाज वापरावे लागतील, अनुभवी गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन आलाय अंकित कदम. कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल, विकेट मात्र त्याला काढावे लागतील. 18 बॉल 26 मॅच आहे. मॅच कधी कोणाकडे जाऊ शकते, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा हा खेळ, तहान भूक विसरायला लावणारा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित आणणारा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट, जो आपण पाहतोय. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं, आणि या पर्व तिसऱ्यामध्ये चालू असलेला हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा तुमच्या समोर रंगतोय. थोडासा बाजूला ठेवला, परंतु ड्राईव्ह करायचा प्रयत्न. एकच धाव मिळाली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला. एकरीमध्ये 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. 25ची आवश्यकता. 17 बॉल आणि 25, परंतु मोहसिन काही थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅटमधून चांगले चांगले स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एकच धाव मिळाली. चांगली फिल्डिंग. अशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. चांगली भागीदारी दोन खेळाडूंमध्ये रंगतीये. पहिल्या डावासाठी, पहिल्या विकेटसाठी 14 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत ब्लेझिंग युनिकॉर्न या टीमच्या. शप्पा लावून खेळायचा प्रयत्न. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. त्या दिशेने चांगले फटकेबाजी मागील मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये फिरोज खानची पाहायला मिळाली होती. पहिल्या मॅचमध्ये ज्या वेळेला ते मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला आले, त्यावेळेला त्याच पद्धतीने त्याच दिशेने त्यांचे स्ट्रोक जे पाहायला मिळाले होते. आता देखील तोच प्रयत्न राहिला, परंतु अंकितने थांबवले. हा बॉल फुलर लेनचा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू ऑफटिक्सच्या बराच बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अवंदर स्वरूपाची धाव फलकावरती धावसंख्या 1ने वधारते जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल अंकित कदमचा. समोरच्या दिशेने फटका. ओव्हर पिच बॉल होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली टिपलाय. जेल संपलाय. फिरोज खानचा खेळ. खेळाडू बाद. रिंटू सिंग मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल 24 रन्स टू विन.
15 बॉल 24 धावांची आवश्यकता. 14 बॉल 23ची आवश्यकता आहे. 14 बॉल 23 रन टू विन. शेवटचे रिंटू सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पुढचा बॉल आडव्या बॅटने चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने रिंटू सिंगच्या बॅट मधून, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होता, टिपला झेल. आणखीन एक विकेट. तेरा बॉल 10चा फरक आहे. एका दुसरा मोठा फटका मॅच मध्ये घेऊन शकतो, परंतु कमबॅक केले म्हणावं लागेल. या ठिकाणी जर पाहिलं तर स्क्वाड टीमने कमबॅक केले. अंकित कदमने कमबॅक करून दिले. 2 विकेट त्याने परतवल्या गेल्या. 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक ची नोंद होईल का? पहिला हॅट्रिक घेणारा खेळाडू अंकित कदम ठरेल का? पाहावं लागेल. 2 बॅक टू बॅक विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक घेणार का अंकित कदम? पाहावं लागेल. कमबॅक केले आता स्क्वाड टीमने. 38 धावांचा पाठलाग ब्लेझिंग युनिकॉर्न या टीमला करायचा होता. 2 विकेट मात्र माघारी परतल्यात आणि हॅट्रिक बॉल अंकित कदमचा बॅटिंगसाठी. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील मात्र जर पाहिलं तर वेगाने पूर्ण झाली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ. 2 षटकांचा खेळ संपलाय. ब्लेझिंग युनिकॉर्न टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती धाव फलकावरती 17. 2 बाद 17. येणारे 12 बॉल विजयासाठी आवश्यकता आहे ती 21 धावांची. 12 चेंडू 21. बारा बॉल 21 ची आवश्यकता. मोहसिन शेख आणि मोईन शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मोहसिन शेख जर पाहिलं तर 7 बॉल फेस केलेत. 13 धावा त्याने बनवल्यात. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. मोईनने 1 बॉल फेस केलाय. 2 धावांवरती तो खेळतोय. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय नितेश साळुंके. 12 बॉल 21 ची आवश्यकता. 12 चेंडू 21 हे समीकरण. 38 धावांचा एका छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु कुठेतरी बॅकफुट वरती ब्लेझिंग युनिकॉर्न हा संघ पाहायला मिळाला आहे. 2 विकेट अंकित कदमने काढून दिल्या आणि त्याच्यानंतर कमबॅक केलंय स्क्वाड या टीमने. पहिला बॉल 12 बॉल 21 ची आवश्यकता होती. तिकडे मात्र फटका आलाय. चेंडूने उंची जास्त घेतली आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहे. झेल टिपला आणि मोहसिन शेख देखील बाद. महत्वाच्या क्षणी ही विकेट आली आहे. महत्वाच्या क्षणी मोहसिन शेख देखील बाद झालाय. म्हणजे 3 विकेट माघारी परतल्या जातात.
ब्लेझिंग युनिकॉर्न या टीमच्या सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अंकित कदम गोलंदाजीसाठी आला, केवळ 5 धावा, 2 विकेट त्याने मिळवल्या. अंकित धावा नसतील बनवल्या बॅटिंग करत असताना, परंतु गोलंदाजी करत असताना त्याने धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 विकेट महत्वाच्या मिळवल्यानंतर ही तिसरी विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज पाटील. धीरज पाटील आलाय बॅटिंगसाठी. गोलंदाजी मार्क वरती नितेश साळुंके. पहिल्याच बॉलवरती त्याला यश मिळाले. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. अजूनही इथून पुढे जर पाहिलं तर सामना बरोबरीत आहे. 11 बॉल 21 आवश्यकता. दोन्ही संघाच्या बाजूने मॅच आपल्याला पाहायला मिळते. अटीतटीची मॅच. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगेल. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु बॉल ऑफ टिकच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. वाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती. आता 11 बॉल आणि 20ची आवश्यकता. अकरा बॉल आणि 20. आडव्या बॅटनं चांगला फटका, चांगला स्ट्रोक. तिकडे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेल. 19ची आवश्यकता. 10 बॉल 19 हे समीकरण. दहा बॉल 19 धावांची आवश्यकता विजयासाठी. ब्लेझिंग युनिकॉर्न या टीमला ही मॅच जिंकले तर सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ मिळेल ब्लेझिंग युनिकॉर्न. परंतु स्क्वार्टल स्क्वाडा संघ पहिलीच मॅच खेळतोय. बॅटने खेळायचं. टॉपे चेंडू हवेत. आणखीन एका विकेटचं पतन. चौथा खेळाडू बाद. पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये मनोहर जो दाखल झालाय. भव्या 2 बॉलवरती 2 विकेट. तिसरी विकेट मिळते का भव्य, परंतु बॉल हवेत आहे. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आता 18ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 8. 8 बॉल 18 हे समीकरण. 8 बॉल मध्ये 18 धावा ज्या मात्र बनवायच्यात. चांगली गोलंदाजी राहिली नितेश साळुंकेची. 2 विकेट घेतल्यात. 1 धाव खर्च केली आहे. 3 बॉल त्याने हाताळलेत. 4 बॉल हाताळले. हा बॉल आडव्या बॅटने चांगला फटका. इथं मात्र बॉल धीरज पाटीलच्या बॅट मधून षटकार. बॉल वरती 2 विकेट आल्यानंतर त्याच्यानंतर जे काही आक्रमण केलंय धीरज पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. 26 वरती धावसंख्या. येणारे बॉल 7. 7 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटचा बॉल जर डॉट किंवा विकेट आली तर सामना 6 बॉल 12 वरती जाऊ शकतो. परंतु धीरज पाटील आता आक्रमण त्याने केलंय. एक्सपिरियन्स त्याच्याकडे आला असेल. अनुभव त्याच्याकडे आला असेल. कॉन्फिडन्स लेवल त्याचा वाढला असेल. 7 बॉल 12.
हा बॉल इथं मात्र चुकी झाली. यष्टीरक्षकाला बीट केलं, फलंदाजाला बीट केलं आणि बॉल सीमारेषेच्या आर पार. 4 धावा. अमित सोनी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. 6 बॉल 8, 30 वरती धावसंख्या. चुकीच्या धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आणि ती चुकी 4 धावा देऊन गेली. धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल फेस केलेत. 11 धावा, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. येणारे 6 बॉल आणि 8 ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच पिका थंडरबोल्ट्स विरुद्ध फायर ब्लास्टर. फायर ब्लास्टर निर्णय कळवा आपला. फायर ब्लास्टर आपला निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग साठी जर पाहिलं तर हर्षित गोयल या धावा वाचवेल का? 60. या 8 धावा वाचवल्या जातील का पाहावं लागेल. हर्षित गोयल आलाय गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग साठी मनोहर आणि धीरज. 6 बॉल 8. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2024 पर्व 3. ड्राईव्ह केला हलक्या हाताने, बॉलला पाठवले, कव्हरला धाव मिळेल ती केवळ 1. 5 बॉल 7 हे समीकरण आहे. 5 बॉल 7 धावा. पाच बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. धीरज पाटील मात्र आक्रमण झालाय. लोअर फुल टॉस होता. ड्राईव्ह पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये बॉलला पाठवलं. 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण झालीये. फेकी चांगली झाली होती परंतु तिकडे जर पाहिलं तर हर्षित गोयल कडून चूक झाली आणि 2 धावा पूर्ण केल्या. चार बॉल मध्ये 5 पाहिजेत. 4 बॉल 5. मॅच मध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगेल. 4 बॉल आणि 5 ची आवश्यकता. धीरज पाटील लोअर फुल टॉस. आणखीन एक बॉल मिड विकेटला पाठवलाय. तिकडे चेंडू वेगाने अडवलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. धाव मिळेल ती केवळ 1. 3 बॉल आणि 4 कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी तुम्हाला धावा ह्या पूर्ण बनवायच्या. 3 बॉल आणि 4 ची आवश्यकता. मनोहर बॅटिंग साठी. 2 बॉल वरती 2 धावा बनवल्यात मनोहरने. धीरज पाटीलने 5 बॉल फेस केलेत. 14 धावा बनवल्यात. तीन बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. धीरज गोयल. हा बॉल इथे जर पाहिलं तर एका धावेसाठी 1 धाव मिळाली आहे. आता 3 बॉल मध्ये 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. हर्षित गोयल. दोन बॉल 3 धावांची आवश्यकता. मॅच इम्पॉर्टंट आहे. मॅच महत्वपूर्णची आहे. 2 बॉल 3. धीरज पाटील स्ट्राइक एंड वरती. लोअर फुल टॉस होता. तिकडे फटका खेळला. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? परंतु नाही. आता सामना आलाय 1 बॉल आणि 2 धावांवरती. 1 बॉल मध्ये 2 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत.
विजयासाठी. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला हा सामना. ब्लेझिंग युनिकॉर्न विरुद्ध स्क्वार्टल स्क्वॉड. 38 धावांचा पाठलाग करायचा होता. त्या धावा मात्र मी अंकित कदमचं कौतुक करील. एक टर्निंग पॉइंट त्याचं षटक म्हणावं लागेल, कारण 5 धावा आणि 2 महत्वाच्या विकेट त्याने काढून दिल्या होत्या. पंच आवश्यकता. मनोहर स्ट्राईक एंड वरती, तर बॉलिंग साठी हर्षित. संघाला कोण जिंकून देईल मॅच? हर्षित जिंकून देईल की मनोहर? पाहणं महत्वाचं असेल. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल? फटका तर खेळाय आडव्या बॅटनं. 1 धाव आलीये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का पाहावं लागेल. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न झाला नाही आणि एका धावेनं संघ पराभूत झाला. ओम साईराम. वेल प्लेड स्क्वार्टल स्क्वॉड. चांगला 38 धावा तुम्ही डिफेंड केल्यात. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी केली, 2 विकेट, टर्निंग पॉइंट षटक ते म्हणावं लागेल, अंकित कदम ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. पाच धावा, 2 विकेट महत्वाच्या. प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार अंकित कदमला दिला जाईल. पिका थंडरबोल्ट आणि फायर ब्लास्टर. आपण फायर ब्लास्टर निर्णय नाही कळवला. फायर ब्लास्टर प्रवीण सावंत यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊयात. या अंकित कदम. अंकित कदम या. फायर ब्लास्टर आपला निर्णय कळवा. फायर ब्लास्टर. फायर ब्लास्टर फिल्डिंग घेतली. चला फायर ब्लास्टर आपण मैदानाच्या आतमध्ये चला. कॅमेरामॅन कॅमेरामॅन मॅन ऑफ द मॅच कव्हर करा. राजेश भाई. पिका थंडरबोल्ट्स यांची बॅटिंग आहे. हॅलो हॅलो हॅलो. सर्व संघ कॅप्टन आणि मालक यांना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर आपापल्या प्लेयरचं